कल्याण डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 4 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता। मात्र यातील 2 नगरसेवक भाजपचे सदस्य असल्याचा दावा भाजपने केलाय। यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद आता पुन्हा एकदा धोक्यात आले। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ठोठावण्यात आलेली 2 वर्षे तुरुंगवास आणि 10,000 रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक गँगस्टर सुभाष सिंग ठाकूरला मीरा भाईंदर वसई विरार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून सोमवारी अटक केली आहे। अंडरवर्ल्ड जगतातील मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे। मेळघाटातील आदिवासींना देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे प्रत्यक्ष दर्शन घडावे या उद्देशाने खासदार बळवंत वानखडे यांनी संसदवारी घडवून आणण्यास पुढाकार घेतलाय। गुजरातमधील वंतारा येथे हलवण्यात आलेल्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला पुन्हा मठाच्या मालकीच्या जागेत आणण्यासाठीचा मार्ग आता अधिक स्पष्ट झालाय। या निर्णायक पावलामुळे माधुरीच्या पुनर्वसन प्रक्रियेला आता प्रत्यक्ष गती मिळणार असल्याचे संकेत समितीच्या बैठकीनंतर मिळाले आहेत। सातारा तालुक्यातील मत्यापूर गावाच्या शिवारात 4ही पंजे तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। संशयित आरोपी हा एका राजकीय पक्षाच्या नेत्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे। महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। त्यामुळे दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात एका शेतकऱ्याला सावकाराच्या दबावाखाली स्वतःची किडनी विकावी लागल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यांनी काही वर्षांपूर्वी दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये सावकाराकडून कर्ज घेतले होते। महापालिका निवडणुका जाहीर होताच मिरजेतील 2 माजी महापौरांसह 15 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली आहे। नाशिक पुणे रेल्वे मार्ग मूळ प्रस्तावाप्रमाणे अकोले तालुक्यातूनच जावा, तसेच शहापूर अकोले शिर्डी रेल्वे मार्ग व्हावा या मागणीसाठी आज मंगळवारी अकोले शहरात बंद पाळण्यात आला। तसेच या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर अकोले येथून मोर्चा नेण्यात आलाय। भारतीय कांद्याचे नियंत्रण शेतकऱ्यांच्या हाती आणून कांदा शेती सुरक्षित व नफ्याची बनवण्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक जवळ जायगाव येथे जगातील पहिले व सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन उभारले जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात आदर्श कन्या विद्यालयातील इंग्लिश मीडियम नर्सरीत शिकणारे 4 वर्षीय ज्ञानेश्वर मयंक वाघ आणि अंश सागर तहसीलदार हे 2 विद्यार्थी शाळेच्या परिसरालगत असलेल्या नाल्यात पडून बुडाल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात नगर परिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार यांना गेवराई पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे। शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। खंडाळा तालुक्यातील लोणंद शिरवळ मार्गावर काल सोमवारी दुपारी 2 भरधाव वाहनांची समोरासमोर धडक होऊन 1 जण ठार तर कार चालकाचा मृत्यू झाला असून पादचाऱ्यांसह 7 जण गंभीर जखमी झाले आहेत। पंजाबमधील मोहाली येथे कबड्डी कप सुरू असताना फॅन असल्याचे सांगून सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या 3 हल्लेखोरांनी कबड्डीपटू कंवर दिग्विजय सिंग उर्फ राणा बाला चौरिया यांना डोक्यात गोळ्या झाडल्या। 15 डिसेंबर रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देत होते, तेव्हा त्यांनी त्यापैकी एका नुसरत नावाच्या महिला डॉक्टरचा बुरखा ओढला। मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लाजिरवाण्या वागणुकीवर विरोधकांनी संताप व्यक्त केलाय। बाबा रामदेव यांच्या पतंजली विद्यापीठाच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। सांस्कृतिक मंत्रालयाच्या ज्ञान भारतम मिशनने या संस्थेला क्लस्टर सेंटर म्हणून मान्यता दिली आहे। याबद्दल योग गुरु बाबा रामदेव यांनी पंतप्रधानांचे आभार मानले। गोव्यातील लुथरा बंधूंच्या बिर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये अचानक आग लागली। यानंतर लुथरा बंधूंनी परदेशात पलायन केलं। थायलंडमधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाचं पथक लुथरा बंधूंना घेऊन मायदेशी परतणार आहे। पंजाबच्या अमृतसरमध्ये 15 वर्षांपासून विवाहित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हॉटेलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबत पकडलं। धक्कादायक बाब म्हणजे ही पहिली वेळ नव्हती। यापूर्वीही पत्नीला याच प्रकारे हॉटेलमध्ये पकडण्यात आलं होतं, तरीही कुटुंबाने हे नातं वाचवण्याचा प्रयत्न केला होता।
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात रशियाची प्रभावी आणि बलशाली अशी पाणबुडी नेस्तनाबूत करण्यात आली आहे। युक्रेनने ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केलाय। विशेष म्हणजे या हल्ल्याचा व्हिडिओ देखील युक्रेनने जारी केलाय। ऑस्ट्रेलियातील सिडनीतील बॉन्डी बीचवर मोठा दहशतवादी हल्ला झालाय। यात एका व्यक्तीने थेट दहशतवाद्याची बंदूक हिसकावून घेतली, पण त्यात तो जखमी झाला। या व्यक्तीचे नाव अहमद अल अहमद आहे। दरम्यान अहमदला उपचार आणि मदत पुरवण्यासाठी एक निधी उभारणी मोहीम सध्या सुरू करण्यात आली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बीबीसीवर 10 अब्ज डॉलरचा दावा ठोकलाय। ब्रिटिश प्रसार वाहिनीनं मानहानीबरोबर दिशाभूल करत अनुचित पद्धतीचा वापर केल्याचा ट्रम्प यांनी आरोप केलाय। त्रिभाषा धोरण अंमलबजावणीसाठी डॉक्टर नरेंद्र जाधव समितीला राज्य सरकारने 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे। आता समिती 4 जानेवारी 2026 पर्यंत आपला अहवाल सादर करेल। IIM मुंबईने आता थेट पदवी स्तरावर डिजिटल शिक्षण सुरू केलंय। डिजिटल अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन हा 4 वर्षांचा अभ्यासक्रम आहे। यात पारंपरिक व्यवस्थापनासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाईल। केंद्र सरकारने राज्य सरकारांना महत्त्वाच्या केंद्रीय पदांसाठी महिला आणि SC/ST अधिकाऱ्यांची नावे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत। 1 जानेवारी 2026 पासून ही प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे होईल। पदोन्नतीसाठी किमान 2 वर्षे परत बोलावले जाण्याची शक्यता नसलेल्या अधिकाऱ्यांचीच नावे पाठवावी लागतील। इस्रो मुख्यालयात 16 डिसेंबर 2025 रोजी इस्रो अकॅडमी दिनानिमित्त उद्घाटन करण्यात आले। इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी रिस्पॉन्ड बास्केट 2025 चे औपचारिक प्रकाशन केले। या कार्यक्रमात इस्रो आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्याला अधिक बळकटी देण्यावर भर देण्यात आला। HDFC बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठी मान्यता मिळाली आहे। HDFC बँक समूह कंपन्या आता इंडसइंड बँक 9.50% पर्यंत हिस्सा धारण करू शकतात। 15 डिसेंबर रोजी देण्यात आलेली ही मान्यता 14 डिसेंबर 2026 पर्यंत 1 वर्षासाठी वैध आहे। बॉर्डर 1 निर्मात्यांनी आज विजय दिनानिमित्त चाहत्यांना एक खास भेट दिली आहे। चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झालाय। सनी देओल पुन्हा एकदा बॉर्डर 2 मध्ये दिसणार आहे। त्याच्यासोबत अहान शेट्टी, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे मुख्य भूमिकेत दिसतील। 1996 मध्ये जागतिक विश्वचषक जिंकणारा श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। तो श्रीलंका सरकारमध्ये पेट्रोलियम उद्योग मंत्री होता। आता त्याच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आलाय। त्याचा मोठा भाऊ दम्मिका रणतुंगा हा या घोटाळ्यात दोषी आढळलेला आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।